थोड्याच वेळाआधी आपण मोबाईलविषयी बोललो, तर आजकालची जी मुलं आहेत, ती मुलं तासनतास गेम का खेळतात? गेम ॲडिक्टिव्ह आहेत. बरोबर आहे. तुम्हाला पण माहिती आहे आणि तुम्ही पण ते अनुभवतात. तासनतास गेम खेळण्याचे एकमात्र कारण आहे, गेम ॲडिक्टिव्ह आहे. त्याच्यामध्ये म्युझिक असतं, त्याच्यामध्ये फास्ट मूव्हमेंट असते, त्याच्यामध्ये रिवॉर्ड्स असतात, त्याच्यामध्ये डोपामिनचा डोस वारंवार तुम्हाला मिळण्याची खूप जास्त पॉसिबिलिटी असते. ह्या सगळ्या गोष्टींमुळे मुलं गेम खेळू शकतात. पण गेम खेळले की तुमच्या ब्रेनला इझी प्लेजरची किंवा ज्याला म्हणतो ना, बिना मेहनत आनंद मिळवायची सवय लागते आणि जे मुलं जास्त गेम खेळतात त्यांना जी रिअल लाईफमध्ये मेहनत करायची, हार्डवर्क करायचं आहे, कन्सिस्टन्सी दाखवायची, ती दाखवणं जमत नाही. आणि जेव्हा हे रिअल लाईफमध्ये कन्सिस्टन्सी नाही राहत, हार्डवर्क नाही राहत आणि ह्या बाकीचे गोंधळ होतात, तेव्हा ती मुलं हाताबाहेर जातात. कशा प्रकारचे मित्र टाळले पाहिजे आणि कुठल्या प्रकारची मैत्री टाळली पाहिजे? मित्र आणि मैत्री किंवा संगत हा एक खूप महत्त्वाचा विषय आहे असं मला प्रामाणिकपणे वाटतं. आणि अशी मुलं पहिली गोष्ट तर टाळली पाहिजे ज्यांचं आणि तुमचं गोल मॅच होत नाही. लक्षात घ्या, ह्याला इकडे जायचं आहे, त्याला तिकडे जायचं, सोबत राहिलं तर ढवळ्या संगे पवळा बांधला, गुण नाही पण वान नाही पण गुण लागला असं म्हणतो, किंवा गुण नाही तर वान लागला, असं वेगवेगळ्या पद्धतीनं होतं. जुन्या काळात म्हणायचे की ढवळ्या संगे पवळा बांधला, वान नाही पण गुण लागला. तर त्याचा गुण तुम्हाला लागू शकतो, त्याच्या आवडी तुमच्याकडे येऊ शकतात. तर प्लीज मित्र निवडताना गोल निवडा आधी आणि तुमचं जे ध्येय आहे तिकडेच जाणारे मित्र तुम्ही निवडा. अनावश्यक आहे बघा, या जगात करण्यासारख्या खूप साऱ्या गोष्टी आहेत. अजून एक गोष्ट आहे, टाईमपास करणारी मित्र टाळा, गॉसिप करणारे मित्र टाळा, कुणाविषयी त्याच्या विरुद्ध काहीतरी चुकीचं बोलणारी गॉसिप करणारी मित्र नक्कीच टाळली पाहिजे. प्लस ॲडिक्टिव्ह हॅबिट्स आहेत अशी मित्र टाळा आणि तुमच्या ब्रॅकेटच्या बाहेर असलेली अवास्तव्य खर्च करणारी वगैरे तेही मित्र टाळा. अदरवाईज तुम्हाला तुमच्या पालकांविषयी न्यूनगंड निर्माण होईल, स्वतःविषयी न्यूनगंड निर्माण होईल आणि हे तुमच्या भविष्यासाठी चांगलं नाही आहे. अशा प्रकारचे मित्र आणि अशा प्रकारची मैत्री टाळलेली कधीही बरी. मैत्री कशी पाहिजे? एकमेकाला पुढे पुश करणारी, एकमेकाला गाईड करणारी, एकमेकाला 21 डे चॅलेंज देणारी, एकमेकाला स्किल आणि नॉलेज डेव्हलपमेंटमध्ये मदत करणारी, एकमेकाला करिअर ग्रोथमध्ये, लाईफ ग्रोथमध्ये, इमोशनल मॅनेजमेंटमध्ये आणि इमोशनल एक्सप्रेशनमध्ये मदत करणारी. इनफॅक्ट खरी मैत्री नॉन जजमेंटल असते. ती तुम्हाला आहे तशी स्वीकार करते आणि आहे त्याचा स्ट्रॉंग बेस बनवून ग्रो होण्यासाठी मदत करते.